सांगली शहरातील कुपवाड फाटा येथील चैत्रबन नाल्यातून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्यामुळे विद्यानगर, वारणाली व सत्यसाईनगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे। परिणामी या भागातील हजारो नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। अनेक ठिकाणी खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे। नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात भाजपचे नेते सुनील भोसले, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी महापालिका प्रशासनावर टीका करत तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी केली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास महिलांसह नागरिकांना घागरी मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता असून महापालिकेने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। यावेळी भाजपा कुपवाड मंडळ अध्यक्ष कृष्णा राठोड, मारुती सलगर, रवींद्र कदम, सदाशिव पाटील, विशाल पवार, सुनील सांपवेकर यांनी फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी केली। वार्ड क्रमांक 8 मध्ये 8 व 9 मध्ये असणारा चैत्रबन नाला, त्या नाल्यामधून आमच्या वारणाली, विद्यानगर, त्याचबरोबर तुळजाईनगर, या पोलीस लाईन, कलेक्टर ऑफिस असतील किंवा सर्व प्रशासकीय कार्यालय इथे हा पाणी पुरवठा होत असतो। पण गेल्या 1 महिन्याभरापासून या भागामध्ये कॉन्ट्रॅक्टर ड्रेनेज कामाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाल्याचा 12 कोटी रुपये खर्च करून हा नाल्याचं काम चालू आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टकडून वेळोवेळी सारखे त्या पाईपलाईनला धोका पोहोचवण्याचं काम होते आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होते। आम्ही वारंवार यासाठी महापालिका प्रशासन असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, या सर्वांना आम्ही तक्रार करून देखील त्याच्यावरती कोणताही तोडगा निघत नाही। तरी इथून पुढच्या काळात जर अशी त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास आम्ही येथील महिलांना एकत्रित करून, महिला पुरुष सर्व मंडळी एकत्रित करून महापालिकेवर घागर मोर्चा काढणार आहे असा मी महापालिका प्रशासनाला इशारा देतो। सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या विनंती आहे की या आमच्या भागामध्ये विद्यानगर, पांढरनगर या भागामध्ये अनेक भागामध्ये पाणी 3 दिवस झालं नाही। त्यामुळं आता लोकांची फार गैरसोय होत आहे। कृपया पाणी अधिकारी मुलानी साहेबांनी याचा ताबडतोब विचार करून पाणी पुरवठ करावी अशी मी त्यांना विनंती करतो। लोकांचा हाल आपण समजून घ्यावं ही विनंती आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे पाणी व्यवस्थेचं जे काम आहे MIDCचं पाणी दिलेलं आहे आणि 18 कोटीच्या नाल्यामधून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे आणि सदर पाईपलाईन ही गटारीमध्येच फुटलेली असल्यामुळं भविष्यात दूषित पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे। तर माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की कृपया इथं व्यवस्थित बंदोबस्त करून स्वच्छ आणि चांगलं पाणी MIDCचं पुरवण्याचे त्यांनी तजवीज करावी अशी मी आपणाला विनंती करतो। नाल्याचं काम हे फार संत गतीनं चालू आहे। समजा भविष्यात पाऊस पडला आणि त्याचं पाणी आलं तर इथून फार मोठं पाण्याचा प्रवाह हा नागरी वसाहतीमध्ये जातो आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा जलमय होतोय। तर आमची विनंती राहील की ताबडतोब आणि लवकरात लवकर या नाल्याचं काम पूर्ण करण्यात यावं।